हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू वेदास चॅनल. मी वेदाची मॉम. आज आपण पाहणार आहे साबुदाणा खिचडीची रेसिपी. त्याच्यासाठी मी घेतले आहे 2 वाटी साबुदाणा. त्याला चांगलं धुवून थोडंसं वर पाणी टाकून भिजत टाकलं आहे. असं मस्त असे मोकळे झाले आणि तोडल्यानंतर असे चिपकतही नाही आहे. आणि थोडासा दाण्याचा कूट, 1 वाटी दाण्याचा कूट घेतला आहे. तर दाण्याचा कूट मी एकदम असा बारीक मिक्सरमधून फिरवून नाही घेतला, थोडासा असं दरदरा घेतला. त्याच्यानंतर एक आलू, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर आणि दाण्यांना मी असं कुरकुरीत भाजून घेतलं होतं आणि मग मिक्सरमध्ये फिरवलं. आता कढई ठेवली आहे, कढईत तेल टाकलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकूया. 1 चमचा जिरं, भाजीपेक्षा थोडं जास्त टाका कारण ह्याच्यात काही मसाले नसतात, तर जिऱ्याचीच चांगली चव लागते. मग मी थोडी मिरची टाकली आहे आणि मिरची चांगली तडतडायला लागली की मी थोडी कढीपत्ता घालून घेईल. आता कढीपत्ता पण टाकला आणि आता आपण टाकूया आलू. आता आलू चांगले टाकल्यानंतर मी ह्याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. झाकून याच्यासाठी की आलू चांगले शिजले पाहिजे, ते कच्चे आलू आहे. आणि आता पहा कसे कुरकुरीत आलू शिजून झालेले आहे. आता याला आपण याच्यात आपण साबुदाणा खिचडी टाकूया. साबुदाणा टाकूया भिजत घातलेला. तर साबुदाण्यात मी मीठ ऑलरेडी टाकून ठेवलं होतं आणि थोडं मिक्सही करून घेतलं जेणेकरून सगळ्या साबुदाण्यांना ते मीठ लागेल. आता हे मिक्स करताना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी ह्याच्यानंतर निंबू टाकणार आहे. मी दाखवते तुम्हाला निंबू पिळून कशी टाकते. तर पण निंबू पिळून आपण ह्याच्यासाठी टाकणार आहे की साबुदाणा खिचडी ही अशी चिपकली नाही पाहिजे, अशी मोकळी झाली पाहिजे. तर पहा आता सध्या तरी मी चांगलं मिक्स करून घेता. आता दाखवते. आता मी थोडी कोथिंबीर आणि पहा मी निंबू पिळून घातला आणि निंबू का पिळायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपली ऑलमोस्ट साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे आणि ती कशी रेडी झाली आहे हे रेडी झाली की नाही ते बघूया. तर बघा, काही ट्रान्सपरंट झाले आणि काही वाईट आहे ते अजून शिजले नाही, ट्रान्सपरंट झाले ते शिजले. तर त्याला अजून एक वाफ काढून घेऊया चांगली. आणि हो, झाली आपली साबुदाणा खिचडी. पहा आता मी प्लेटमध्ये घेते आणि या खायला. तुम्हीही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.